नमस्कार विद्यार्थ्यांनो, सहज शिक्षण यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. तर विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 5वी विषय आहे गणित. तर या विषयासाठीचा तुमची आकारिका मूल्यमापन चाचणी परीक्षा क्रमांक 1 ही जी परीक्षा आहे ही आता लवकरच सुरू होणार आहे. तर यासाठीचा गणित या विषयाचा पेपर कशा प्रकारचा असणार आहे, कोणत्या प्रकारचे प्रश्न असणार आहेत, किती मार्क्स असणार आहेत, मार्किंग सिस्टीम त्या क्वेश्चनसाठी किती असणार आहे, हे सगळं आपण या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला विद्यार्थ्यांनो, तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा आणि तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा. तर चला, तर या ठिकाणी असणार आहे आकारिका मूल्यमापन चाचणी परीक्षा क्रमांक 1, विषय आहे गणित. तर एकूण गुण या परीक्षेसाठी असणार आहेत 20. तर इथे तुमचं जे नाव असेल ते द्यायचं आहे, शाळेचे नाव, तुमचा जो हजेरी क्रमांक आणि त्या ठिकाणची ती जी तारीख असणार आहे ती. तर चला विद्यार्थ्यांनो, यामध्ये पहिला प्रश्न कसा असणार आहे बघा. तर हा जो पेपर आहे हा विद्यार्थ्यांनो तुमच्या फॉर रेफरन्ससाठी पेपर देत आहे. आणि आता यामधला प्रश्न पहिला रिकाम्या चौकटी भरा. तर हा प्रश्न आहे एकूण 3 मार्क्ससाठी आहे. तर याच्यामध्ये संख्या दिलेल्या आहेत आणि रोमन संख्या चिन्ह आपल्याला लिहायची आहे. तर ह्या थोडक्यात आपल्याला रिकाम्या चौकटी भरायला सांगितलेल्या आहेत. तर 3 साठी रोमन संख्या चिन्हामध्ये आपण कसं लिहितो, हे अशा पद्धतीनं लिहितो. तर इथं आपल्याला बघायचं आहे, हे आता आपल्याला संख्येमध्ये लिहायचं आहे. तर हे किती आहे 5 आणि हे पुढे हे 3, म्हणजे हे किती झाले 8 आहेत. मग इथं आपण किती लिहिणार 8 असं लिहिणार. पुढे त्यांनी सांगितलेलं आहे 6 ला आपल्याला रोमन संख्या चिन्हामध्ये लिहायचं आहे, म्हणजेच आपण असं लिहिणार. हे झाले 6 बरोबर. तर त्यानंतरचा प्रश्न पहिल्यातला कंप्लीट झालेला आहे. आता प्रश्न बघूयात. खालील संख्या अक्षरात लिहा. तर 2 संख्या दिलेल्या आहेत, 2 मार्क्ससाठी हा प्रश्न आहे. बघा, संख्या आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा आपण वाचून घेऊयात. तर संख्या वाचताना आपण बघा या ठिकाणी आपण असं मार्किंग करून घेऊयात. एकक, दशक, शतक, हजार, दशहजार आणि हे आहे लक्ष. मग आपल्याला संख्या वाचायला सोपी जाते. तर संख्या बघा, 7,65,234 ही संख्या आहे. ती आपल्याला काय करायची आहे, अक्षरामध्ये लिहायची आहे. तर चला आपण आता ती लिहूयात. बघा विद्यार्थ्यांनो, आपण या ठिकाणी ही संख्या अक्षरामध्ये लिहिली आहे, 7,65,234. आता त्याखालीची संख्या आपल्याला पहिल्यांदा व्यवस्थित वाचून घ्यायची आहे. हे झालं एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष आणि दशलक्ष बरोबर. मग आता आपल्याला संख्या वाचणार कशी, 25,79,899 बरोबर. संख्या अगदी व्यवस्थित वाचली आहे आपण. मग आता आपण कसं लिहिणार 25 लाख. तर चला आपण अक्षरामध्ये लिहिली 25,79,899. ओके. तर या ठिकाणी आपल्याला 2 फुल मार्क्स मिळालेले आहेत. चला आता प्रश्न दुसरा त्यामधला बघूयात. तर त्यांनी काय सांगितलेलं आहे, खालील बेरजा करा. आणि हा प्रश्न 4 मार्क्ससाठी आहे, म्हणजे प्रत्येक हे जे दिलेले आहे बेरीज करायला तो 1 मार्क्ससाठी असणार आहे. ओके. तर चला, तर या रेषेच्या वरती आपला जो काही हातचा येईल तो हातचा आपण लिहूयात. ठीक आहे. संख्या काय काय दिलेली आहेत बघा, 40,722 आणि 13,819 या दोघांची आपल्याला करायची आहे बेरीज. चला विद्यार्थ्यांनो करू ते आपण. 9 आणि 2 किती असणार आहेत 11. मग इथे येणार 1 आणि हातचा झाला आपला 1. मग आता 2 अधिक 1 3 आणि हातचा 1 म्हणल्यानंतर इथे आले हे 4. 7 अधिक 8 किती येतात, 7 आणि 7 14 आणि 1 15, म्हणजे इथं आले 5, हातचा आला 1 बरोबर. आता 0 अधिक 3 3 आणि हातचा 1 म्हणल्यानंतर इथं आला 4 आणि 4 अधिक 1 हे झाले 5. तर ही झाली याची बेरीज. पुढे आता पुढचं आपण सोडवूयात. 7 अधिक 8 किती असतात 15. तर इथं आला हातचा 1. तर 2 अधिक 4 6 आणि हे 1 7. पुन्हा 4 अधिक 6 येतात 10 म्हटल्यानंतर इथं 0 वरती 1 हातचा गेला. 6 अधिक 0 6 आणि हातचा 1 म्हटल्यानंतर आले हे 7 आणि 5 अधिक 1 6. तर ही झाली या दोघांची बेरीज. पुढे आपण तसंच करणार आहोत. मग आता 7 अधिक 9 त्यांची बेरीज येणार 16, हातचा आला 1
2 अधिक 0 2 आणि हा 1 हातचा म्हटल्यानंतर 3 बरोबर. आणि हे 4 त्यानंतर 4 अधिक 8 किती असतात विद्यार्थ्यांनो 12 म्हणजे 2 इथे आले हातचा आला 1 6 आणि 2 8 आणि हातचा 1 9 म्हणजे ही झाली या दोघांची बेरीज. चला पुढचा बघूत आपण आता 6 अधिक 0 6 1 अधिक 4 5 2 अधिक 5 7 3 अधिक 8 11 आणि इथं आला हातचा 1 आता 3 अधिक 2 5 आणि हा 1 6 ही झाली या दोघांची बेरीज. तर चला चारही गणितं आपण व्यवस्थित सोडवलेली आहेत. आता बो प्रश्न आहे तो आहे खालील वजाबाकी करा. ठीक आहे. तर आता 3 वजा 7 आहे या ठिकाणी. मग 3 मधून 7 जात नाहीत. मग आपण काय करतो इकडचा एक हातचा इकडे घेतो. तर इथं झाले हे 8 आणि इथं झाले हे 13. मग 13 वजा 7 किती राहिले 6 राहिले. 8 वजा 4 किती राहणार इथे 4 राहणार. मग 2 मधून 5 जातात का नाही जात. मग आपण त्यासाठी काय करतो इकडे 1 कमी करतो आणि इथे याचे 12 बनवतो. मग 12 मधून 5 गेले किती राहतात 7 राहतात. मग 3 मधून 8 पुन्हा जात नाहीत. मग आपण काय करतो पुन्हा याचे इकडचा 5 घेतला आणि हे झाले 13. मग 13 मधून 8 गेले किती राहिले 5 राहिले आणि 5 मधून 2 गेले किती राहिले विद्यार्थ्यांनो 3 ही झाली याची वजाबाकी. चला आता तसेच पुढच्या संख्येची वजाबाकी करूयात. 8 मधून 9 जात नाहीत. मग आपण काय करतो इथे हे 4 घेतले आणि इकडचा एक हातचा इकडे केल्यामुळे हे झाले 18. तर 18 मधून 9 गेले राहिले 9. 4 मधून 6 जातात का नाही जात. मग आपण काय करतो इथं 9 घेतो आणि इथं हे 4 केले सॉरी इकडचा इकडे 4 झाले तर 14 झाले. मग बघा 14 मधून 6 गेले 8. आता 9 मधून 4 गेले किती राहतात विद्यार्थ्यांनो 5 राहतात बरोबर. मग आता इकडचा आपण इकडे एक घेतला होता म्हटल्यावर इथं किती झाले होते 6 झाले होते. 6 मधून 3 गेले तर किती राहणार इथे 3 राहणार आणि 3 मधून 2 गेले तर इथे किती राहणार 1 राहणार. ही झाली यांची वजाबाकी. ओके. चला आता हे आपण सॉल्व्ह करूयात. तर इथं बघा आता हे 0 मधून 8 जात नाहीत त्यामुळे आपण हे काय केले ते 10 केले. 10 मधून 8 गेले राहिले 2. तर इथले हे 3 झाले. 3 मधून 2 गेले राहिले 1. 5 मधून 6 जात नाहीत. मग आपण हे काय करतो इथं 0 करतो. इथं 15 झाले. मग 15 मधून 6 गेले. इथं राहिले हे 9 आणि आता 0 मधून 8 जात नाहीत. मग आपण काय करतो इथं हे 6 केले आणि हे 10 झाले बरोबर. 10 मधून 8 गेले राहिले 2. 6 मधून 5 गेले राहिला 1. तर ही झाली याची वजाबाकी. तसंच इकडे सुद्धा आपल्याला वजाबाकी करायची आहे. तर इथं होणार हे 12 आणि इथं होणार हे 2. तर 12 मधून 7 गेले राहिले 5. तर 2 मधून 4 जात नाहीत. मग आपण पुन्हा इथं 12 केले इथे हे 3 केले. मग आता 12 मधून 4 गेले राहिले 8. मग 3 मधून 6 जात नाहीत. मग पुन्हा आपण इथं हे 9 केले इथे हे 13 केले. 13 मधून 6 गेले राहिले 7. 9 मधून 8 गेले राहिले 1 आणि हा इकडचा इकडे गेला होता त्यामुळे इथे 4 झाले. 4 वजा 0 0. इथं हे 0 झाले. तर ही झाली याची वजाबाकी. चला आता आपला पुढचा प्रश्न आहे तो आहे प्रश्न 3 खालील गुणाकार करा. तर त्यापूर्वी विद्यार्थ्यांना व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा शेअर करा. तर चला आता आपल्याला गुणाकार करायचा आहे. 7 दुनी 14. पहिल्यांदा या संख्येने या एक पूर्ण संख्येला गुणून 9 ने पुन्हा या संख्येला सगळ्या गुणून. तर 7 दुनी 14 हातचा 1, 2 दुनी 4 आणि 1 5, 3 दुनी 6. तर इथं आलं एकक स्थानाला 0. तर 7 9 63. तर इथं 6. त्यानंतर 9 1 9 9 दुनी 18. 18 अधिक 6 24. मग इथे आले हे 2 सॉरी 4 आणि हातचा आला 2. मग 9 1 9 9 2 18 9 3 27 28 29 आणि यांची ही बेरीज 4 आणि इथे झाले 8 हे 10. तर इथे सुद्धा पुन्हा 10 आणि हे झाली याचा गुणाकार. तर चला विद्यार्थ्यांनो आता पुढची संख्या आहे 807 गुणिले 126. 3 अंकी संख्येचा गुणाकार 3 अंकी संख्येशी. चला मग आता या संख्यांचा आपण गुणाकार करू. 7 सखम 42 चे इथं आले हातचा 4. 6 गुणिले 0 0 आणि मग हे आपण असे 4 घेतो. 8 संख 48
मग हे झाले इथे 48. तर या एकक स्थानाला आपण घेतो 0. तर 7 दुनी 14, मग इथे आला 1. तर हा 2 गुणिले 0 0. पुन्हा इथं आला 1 आणि 8 दुनी 16 चे हे 16 घेतले आपण, बरोबर. आता पुन्हा 1 0 आणि पुन्हा दशक स्थानाला सुद्धा 0. तर 7 एके 7, 8 एके 8, सॉरी 1 0 0 इथं येतात आणि 8 एके 8 येतात इथं. आणि या सगळ्यांची बेरीज 2चे इथं आले 2, 4 आणि 4 इथं किती झाले हे 8. मग बघा आता 8 अधिक 1 9 आणि हे पुन्हा अधिक 1 7 म्हणजे झाले 16. ठीक आहे. मग इथं आला हातचा 1, 6 आणि 4 10 आणि हे 1 11 म्हणजे इथं आला 1 आणि हातचा गेला इथे 1 आणि 8 आणि 1 9 आणि हे झाले 10. तर ही झाली यांचा, हा झाला यांचा गुणाकार. आता तसाच पुढचा या दोन संख्यांचा सुद्धा गुणाकार करूयात. ठीक आहे. 0 आणि 7ला गुणलं 0 आलं, 6ला गुणलं 0 आलं, 5ला गुणलं तरी 0 आलं. पुन्हा एकक स्थानाला आपण 0 घेऊयात. 7 9 63 झाले 6. त्यानंतर 9 सख्ख 54, 9 सख्ख 54 आणि अधिक हे 6 म्हणजे झाले 60. पुन्हा आले हातचा 6, 9 5 45, 45 आणि हे अधिक 6 म्हणजे येणार 51. मग आता पुन्हा एकक दशक स्थानाला 0. आता हे 8 7 56 आले 5. ओके. त्यानंतर 8 संघ 48, 48 आणि हे 5 53. पुन्हा 5 राहिले. त्यानंतर 8 पंचे 40, 40 आणि हे 5 50, सॉरी 45. 8 पंचे 40 आणि हे 5 येतात 45. आणि या सगळ्याची बेरीज 0 3 6 4 झाले 10 आणि हे झाले 5. तर ही झाली यांचा, हा झाला यांचा गुणाकार. ओके. आता तसाच यांचा सुद्धा गुणाकार करूयात. 4317 गुणिले 824, 7 चोक 28, इथं येतात 2, 4 एके 4 आणि हे 5 6, 4 त्रिकोण 12, इथं आला 1 आणि 4 चोक 16 आणि हा 1 आला 17. चला इथं 0 घेऊ. 7 2 14, इथं 1 घेऊ हातचा, बे के बे आणि हे झाले 1 3. त्यानंतर 3 2 6 आणि 4 2 8. पुन्हा इथे 1 0 आणि इथे 0. 7 8 56, इथं झाले हे 5. त्यानंतर 8 1 8 आणि हे अधिक 5 13 आला 1 हातचा. त्यानंतर 8 8 8 2 16 8 3 24 आणि हे 1 25. तर इथे हातचा झाला 2 आणि 8 8 8 2 16 8 3 24 8 चोक 32, 32 आणि हे 2 34. तर या सगळ्यांची बेरीज 8, इथं येणार 10. मग बघा 6 आणि 3 9 10 11 12, इथं आला हातचा 1. तर 6 12 आणि 1 13, 14 15 16 आणि इथं आली ही 17. त्यानंतर 8 आणि 5 13, 14 आणि 15, मग इथं झाले 1. पुन्हा इथं झाला हा 5 आणि इथं झाले हे 3. हे झाला ह्यांचा गुणाकार. ओके. तर चला विद्यार्थ्यांनो, प्रश्न तिसरा अ पूर्ण झाला आहे. आता आपण खालचा ब बघणार आहोत. खालील उदाहरणे सोडवा, भागाकार व बाकी लिहा. एकूण 3 प्रश्न दिलेले आहेत. तर चला आपण आता यांचा भागाकार करणार आहोत. आता बघा विद्यार्थ्यांनो, या दोघांचा भागाकार 32 गुणिले 4 असतात 128, बरोबर. इथं पूर्ण भाग गेलेला आहे. तर हे झाले 0 0 आणि हे झाले इथे 4. मग आता 32 आणि 4 ला भाग जात नाही, मग आपण इथं काय घेतो, 0 घेतो, बरोबर. मग ते इथं गेले हे 0 आणि हे झाले 4. मग आता आपण इथं काय करणार, 40 घेतली.
मग इथे शून्याचा भाग गेला होता पहिल्यांदा, मग इथं झाले हे पुन्हा पॉइंट, तर शून्य घेतले ना, मग इथं किती येणार 32 एके 32 वजा बाकी राहिली आपली 8. आता त्यानंतर या दोघांचा भागाकार. या दोघांचा भागाकार बघा आपण लिहून घेऊया तिथं 5586 भागिले 87. मग इथे जातो 87 ने 6 ला भाग जातो 522 बरोबर. मग आता 558 वजा 522 असतात 34. एकूण यांची वजाबाकी आली 34. तर इथले हे जे 6 आहेत हे आपण इथं खाली घेतले, तर या ठिकाणी कितीने भाग जातो 87 गुणिले जर 4 केले तर ते होतात 348. मग 366 वजा 348 केले तर त्याची बाकी राहते 18. तर ही झाली बाकी आणि हा झाला भागाकार. आता त्याचप्रमाणे 1207 भागिले 27. मग इथे 27 गुणिले 4चा भाग घेतला तर ते होतात 108. ओके, तर त्यामुळे यांची वजाबाकीमध्ये इथं किती राहणार 12 राहतात. मग आपण काय करणार आता इथे हे 7 खाली घेतले, मग इथं पुन्हा 4चा भाग जातो, तर ते 27 गुणिले 4 108. मग 127 वजा 108 केले तर ते राहतात 19. तर ही झाली बाकी आणि हा झाला भागाकार. तर चला विद्यार्थ्यांनो, अशा प्रकारे आपण हा संपूर्ण पेपर कशा पद्धतीने सोडवायचा आहे बघितलेलं आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय बाय.